श्रीराम जय जय राम। मर्यादा पुरुषोत्तम, अधर्माचा नाश करणारे आणि अखिल विश्वाचे आधारस्तंभ प्रभू श्रीराम यांचा आज जन्मोत्सव। चैत्र शुद्ध नवमीच्या या मंगलसमयी संपूर्ण चराचर सृष्टी श्रीराम नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे। आजच्या या पवित्र दिवशी प्रत्येक भक्ताने आपली सेवा आणि भक्ती कशी अर्पण करावी याबद्दलची ही खास माहिती। उपवास कसा करावा? श्रीराम नवमीला उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे। हा उपवास केवळ अन्नाचा त्याग नसून मनातील विकारांचा त्याग असावा। सकाळी लवकर स्नान करून शुद्ध मनाने प्रभू श्रीरामांचे स्मरण करावे। दिवसभर सात्विक आहार घ्यावा आणि शक्य असल्यास निराहार राहून नामस्मरणावर भर द्यावा। पूजन आणि अभिषेक। दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांचा जन्म होतो। त्यापूर्वी घराची स्वच्छता करून देवाऱ्यात सुंदर रांगोळी काढावी। प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला किंवा तसबिरीला पंचामृताने स्नान घालून अभिषेक करावा। यावेळी रामरक्षा स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम पठण करणे अत्यंत फलदायी ठरते। फुलांची सेवा आणि सजावट कशी करावी? प्रभू श्रीरामांना पिवळी आणि पांढरी फुले अत्यंत प्रिय आहेत। पूजेमध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा वापर करावा। कमळ आणि मोगरा भक्तीचे प्रतीक म्हणून अर्पण करावे। तुळशीशिवाय प्रभू श्रीरामांची पूजा पूर्ण होत नाही, म्हणून प्रत्येक माळेत तुळशीपत्र असावे। झेंडू घराच्या दाराला झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावावे, जे विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे। नामस्मरण आणि सेवा राम नामात मोठी शक्ती आहे। आजच्या दिवशी श्रीराम जय जय राम या 13 अक्षरी मंत्राचा जमेल तितका जप करावा। तसेच रामायण किंवा रामचरितमानसमधील बालकांड वाचणे शुभ मानले जाते। खरी सेवा म्हणजे गरजूला मदत करणे, त्यामुळे आजच्या दिवशी अन्नदान किंवा गरीब विद्यार्थ्यांना मदत करून प्रभू श्रीरामांची कृपा संपादन करावी। जन्मोत्सव आणि प्रसाद। दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांच्या पाळण्याचे पूजन करावे। सुंठवडा सुंठ, खडीसाखर आणि धने यांचे मिश्रण हा मुख्य प्रसाद म्हणून सर्वांना वाटवावा। हा प्रसाद केवळ अन्नाचा अंश नसून ते प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद आहेत। केवळ श्रीराम म्हणणे पुरसे नाही, तर प्रभू श्रीरामांचे विचार, त्यांचे संयमी जीवन आणि सत्यवचनी स्वभाव आपल्या आयुष्यात उतरवणे हीच खरी भक्ती आहे। चला तर मग या रामनवमीला आपल्या हृदयात भक्तीचा दिवा लावूया। जय श्रीराम, सीतावर रामचंद्र की जय। हा व्हिडिओ प्रत्येक रामभक्तापर्यंत नक्की पोहोचला पाहिजे, कारण पुढच्या पिढीला रामाचे संस्कार देणे हीच खरी सेवा आहे। जय श्रीराम।